नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आपल्यापैकी सर्वांच्याच आयुष्यामध्ये सुख दुःखाच्या गोष्टी या नेहमीच घडत असतात। तशाच काही गोष्टी माझ्यासोबतही घडल्यात। त्यापैकी एक वाईट गोष्ट म्हणजे माझे वडील श्री विलास अण्णा सावंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले। त्यांचं 2020 साली हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। मंडळी, वडिलांचं असं अचानक जाणं हे मला सहजासहजी पचवता आलं नव्हतं। तब्बल 2 ते 3 वर्ष मी डिप्रेशन आणि टेन्शनमध्ये मी घालवली। ज्या ठिकाणी मी जात होतो, ज्या मंदिरांमध्ये, ज्या तीर्थक्षेत्रांना मी भेट देत होतो, तिथं मी देवाला एकच विनंती करत होतो की देवा, माझ्या वडिलांना परत एकदा जन्माला घाल आणि मला परत एकदा एक संधी दे त्यांची सेवा करण्याची। ही सातत्याने मी प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रार्थना करत होतो। मंडळी, माझ्या वडिलांचा स्वभाव खरंच खूप चांगला होता। आमच्या गावामध्ये तर त्यांना देवमाणूसच म्हणत होते, मी तर स्वतः त्यांना देवच समजत होतो। आमच्या वडिलांनी ज्या ठिकाणी काम केलं, अगदी जत भागापासून जिथे सांगली जिल्ह्यामध्ये जिथं गेले, त्यांचं नाव अजूनही तिथं काढतात। ज्यावेळी आम्ही तिथं जातो त्यावेळी खऱ्या अर्थानं तिथली लोक जे आहेत त्यांची प्रशंसा करताना थकत नाही। मला थोडक्यात असं सांगायचं की त्यांचा स्वभाव आहे ना, लाखात एक असा माणूस म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचं एक व्यक्तिमत्व होतं। एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची एक भूमिका जी होती त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने बजावली होती। शिक्षक म्हणून किंवा मुख्याध्यापक म्हणून त्यांनी खूप म्हणजे समाजकार्य तर भरपूर केलंय। जिथं मी गेलो तिथं मी हेच मागितलं देवाला की देवा, माझ्या वडिलांना जन्माला घाल। आणि आता वडिलांना माझ्या 2025 ला 5 वर्ष पूर्ण होतील। तर 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच मला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि खरंच माझा विश्वास बसत नव्हता अशा गोष्टींवरती, पण तरी पण मी मागायचो देवाला की देवा दे। आणि खरंच देवानं माझं सांगणं ऐकलं आणि माझ्या घरामध्ये वडिलांना जन्माला घातला असं मी तरी समजतोय। जिथं मी जात होतो, काही ठिकाणी मला लोक बोलवून सांगत होते की अमोल बघ, तू काय काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल। खरंच हे खूप मोठा आश्चर्यकारक धक्का मला बसला की खरंच हे खरं असतंय का की आपण ज्यावेळी एखादी गोष्ट देवाला मागतो आणि देव ती थोडा वेळ लागतो, पण ती गोष्ट आपल्याला जर मिळाली तर त्याच्यासारखं सुख खरंच मित्रांनो शब्दांमध्ये सांगण्यासारखं नसतं। तर मंडळी, आज खऱ्या अर्थानं सुखाचा दिवस आहे माझ्यासाठी आणि तो सुखाचा दिवस मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ संपूर्ण बघा। आज आमच्या घरातील लाडक्या राजकुमाराचा नामकरण सोहळा आज आहे। तर मंडळी, जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातील रविवार 8 डिसेंबर 2024 रोजी आमच्या घरातील छोट्या राजकुमाराच्या नामकरणाचा म्हणजेच बारशाच्या कार्यक्रमाचा दिवस। बाळाच्या मम्मीच्या गावीच या कार्यक्रमाचे नियोजन होते, त्यामुळे सकाळी लवकर उठून ग्रामदैवत काळूबाईचं दर्शन घेऊन आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो। अतिशय उत्साहात सर्वजण तयारी करताना दिसले आणि प्रवेश करताच अतिशय सुंदर अशी रांगोळी पाहायला मिळाली। घराच्या बाहेरील जागेत अतिशय सुंदर असा मंडप घातला होता। त्यामध्ये बाळासाठीचा पाळणा अतिशय भव्य आणि त्यावर असणाऱ्या फुलांमुळे तो सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। मार्गशीर्ष महिना असल्यामुळे प्रभू शिवशंकराच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम पार पडणे गरजेचे होते। त्यासाठी ही विशेष थीम केली होती। त्याचबरोबर शिंपल्यातून नाव रिव्हील होईल अशी एक दुसरी थीम पण करण्यात आली होती। मंडळी, बारशाचा म्हणजेच नामकरणाचा सोहळा हा प्रामुख्याने महिलांचा कार्यक्रम असतो, त्यामुळे मुहूर्त वेळेवर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला। प्रत्येक जण आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे बाळाच्या आईला ओवाळून ओटी भरत होते। हा कार्यक्रम बराच वेळ सुरू होता, कारण दोन्हीकडच्या महिला भगिनी एक करून ओटी भरत होत्या। प्रत्येकाला तो मान देणे गरजेचे असते, त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी थोडा वेळ लागत होता। बाळासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी घेऊन आले होते। हे सर्वांचे प्रेम पाहून अतिशय सुखद अनुभव येत होता। मंडळी, या कार्यक्रमात दिले जाणारे नाव हे बाळाबरोबर आयुष्यभर राहणार असते, म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवून एक आठवण जपण्याचा प्रयत्न केला आहे। ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर बाळाला पाळण्यात घालण्याचा मुहूर्त होता, त्यामुळे 4 वाजता बाळाच्या आत्यानी बाळाला 5 वेळा पाळण्याच्या भोवतीने फिरवून बाळाला पाळण्यात ठेवले। पाळण्यात ठेवल्यानंतर आत्तीने बाळाच्या उजव्या कानात नावे घ्यायला सुरुवात केली। त्यामध्ये आपल्या कुलदैवतांची नावे, प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण इत्यादींची नावे घेऊन बाळाचा पाळणा हलवला आणि घरातील इतर महिलांनी देखील पाळणा गीत गायला सुरुवात केली।
अतिशय सुंदर आवाज ऐकत बाळराजे पाळण्यात सुखावले होते. हा कार्यक्रम देखील बराच वेळ चालला. नंतर वेळ झाली नाव रिव्हील करण्याची. पहिल्यांदा कलशामधून शिवपिंडीवर अभिषेक करत बाळाचे नाव सर्वांसमोर दाखवण्यात आले. देवांश म्हणजेच देवाचा अंश यामध्ये वडिलांच्या नावाचे पहिले अक्षर म्हणजे व असल्यामुळे आम्ही हे नाव बाळाला आयुष्यभरासाठी दिले. मंडळी, माझे वडील हे माळकरी असल्यामुळे त्यांना भजन कीर्तनाची खूप गोडी होती. त्याचबरोबर तिथे शेजारीच ठेवलेल्या शिंपल्यातूनही नाव रिव्हील करण्यात आले. हे सर्व डेकोरेशन सर्वांनाच आवडले. त्यानंतर गरम गरम जेवण अंतिम टप्प्यात आले होते. त्यामध्ये पुरी, मिक्स व्हेज, खीर, पापड, कटलेट, मसाले भात, वरण इत्यादींचा मेनू देखील सर्वांच्याच आवडीचा विषय बनला. तर मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओज एन्जॉय करत राहा. धन्यवाद.